आज हे मळवली गाव आहे. मळवली गावात आज माझा चंद्रकांत जाधव यांनी सत्कार केलेला आहे. तर मी त्यांचं अभिनंदन करायला आलोय. हे जिल्हा परिषद सदस्य हे फिलिप गटातून ते विजयी झालेले आहेत. दिग्गज माणसाला त्यांनी हरवलंय. त्याच्याबद्दल मी पहिलं त्यांचं चंद्रकांत जाधवांचं अभिनंदन करतो. आणि ते माझे मित्र असल्यामुळं मला त्यांना काही प्रश्न विचारायचे. मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस पहिला पक्ष सोडून म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीत पहिला होता, ते सोडून तुम्हाला बीजेपीत यायचं कारण किंवा तुम्हाला कोणी यायला सांगितलं? मी पहिला पक्ष सोडून रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या भागामध्ये असणाऱ्या शेतकऱ्याचे पाण्याचे प्रश्न, त्यात माचनूरचा जो पाण्याचा प्रश्न जे होता मोठा, आणि आमच्या हा 20-25 वर्षापूर्वीचा सर हा मोठा प्रश्न होता पाण्याचा. आणि लोक या ठिकाणी उन्हाळा आला म्हणलं की लोकांना आपली पिकंही तितकं नाही, ही मोठी शंका होती. आणि दुसरा मुद्दा एक आमच्या पिलिओ वड्यावरती एक एस्केपचा विषय होता. हा ब्रिटिशकालीन एस्केप होतं. ते एस्केप जर चालू केलं तर हे आमच्या सगळ्या वड्याला पाणी येईल, हा एक उदात्त हेतू दृष्टिकोन ठेवून मी माझे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याबरोबर चर्चा केली. या भागामध्ये असणारे शेतकऱ्याचे पाण्याचे प्रश्न आणि या भागात असणारे रस्त्याचे प्रश्न, विजेचे प्रश्न हे जर मार्गाला लावायचे असतील तर आपल्याला भाऊच्या मार्गदर्शनाखाली देशात सरकार मोदीजींचं आहे, राज्यामध्ये सरकार फडणवीस साहेबांचं आहे, आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ आणि रामभाऊ सातपुते हे माळशेज तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार यांच्या मार्गदर्शनाखालीच हे प्रश्न सुटू शकतात, हे पुरेपूर मनाने साक्ष दिली. त्यामुळे मी त्या टायमाला भाजपमध्ये काम करण्याचा एक मोठा निर्णय घेतला. म्हणजे तुमच्या मनापासून असं वाटलं की आपल्या गावचा जो शेतकरी आहे सदन झाला पाहिजे, त्याला रस्ता, पाणी, लाईट, वीज हे पारंपरिक जे समस्या आहे ते सोडवली पाहिजे, हे तुमच्या मनात आलं. त्याच्यामुळे तुम्ही जे आपली समस्या सोडवणार आहेत त्यांच्या बाजूने तुम्ही उभं राहिला आणि आपल्या गावकऱ्यांना तुम्ही साथ दिली. त्याच्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीनं आणि माझ्या स्वतःच्या वतीनं मी तुमचे आभार मानतो. आणि इथून पुढे तुमचं कार्य असंच चांगलं चालू राहू द्या आणि शेतकऱ्यांना, तुमच्या गावकऱ्यांना मदत करा, हे माझं पहिलं मत आहे. बरोबर. तुम्हाला इथून पुढे भविष्यात तुमची वाटचाल अगदी चांगली आहे. तुम्ही आज जिल्हा परिषद सदस्य आहे, भविष्यात तुम्हाला चांगलं पद मिळण्याची शक्यता आहे. तर तुम्ही बीजेपीच्या माध्यमातून फडणवीस साहेब, राम सातपुते, जयकुमार गोरे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री दोन्ही पण आहेत, एकनाथ शिंदे आहेत, परत आता सुनेत्रा पवार झाल्यात. तर तुम्ही मोदींचे हात बळकट करण्यासाठी किंवा त्यांना साथ देण्यासाठी आपल्या गावचा विकास झाला पाहिजे, हे मी चंद्रकांत जाधव यांना विनंती करतो. आणि तुम्ही त्या मार्गाने काम करावं. तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य झाल्याबद्दल फिलिप गटातून मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.